नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे आणि गेले 15 दिवस हे युद्ध सुरू आहे आणि त्याचा इम्पॅक्ट भारतीय शेअर मार्केटवरती आणि इतर जगातल्या मार्केटवरती पडायला सुरुवात झालेला आहे. आणि इनडायरेक्टली तुम्ही बघत असाल की भारतामध्ये ज्या वस्तू मिळत होत्या त्यांची प्राइस सुद्धा आता वाढलेली आहे, कारण की ऑइल प्राइसेस वाढलेले आहेत. आता ह्या गोष्टी फक्त भारतासोबत घडत नाही तर जगातल्या इतर देशांसोबत सुद्धा घडत आहेत. म्हणजे प्रत्येक देशाला काही ना काही किंमत ह्या युद्धाची मोजावी लागत आहे. आता यामध्ये कोणत्या देशाला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे आणि कोणत्या देशाला सगळ्यात जास्त तोटा होणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. कारण की युद्धाचा कुठल्या ना कुठल्या देशाला सगळ्यात जास्त फायदा होतो, त्यासाठीच तर हे युद्ध चालू असतं ना. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सुरुवातीला आपण वर्ल्ड मॅप पाहूयात, की जगाचा जो मॅप आहे तो पाहूयात की कोणता देश कुठे आहे आणि कोणता देश कुठे आहे. आणि हे जे ऑइल सप्लाय जो होतो पूर्ण वर्ल्डमध्ये किंवा पूर्ण जगामध्ये, तो ऑइल सप्लाय कशा प्रकारे चालतो ते तुम्हाला याच्यामध्ये समजेल. आणि मग आपण पाहूयात की कोणत्या देशाला याच्यामध्ये जास्त फायदा होतोय ते. तर आता इथे तुम्हाला वर्ल्ड मॅप दिसत असेल. इथे आहे रशिया, इथे चायना, इथे इंडिया. आणि इंडियाच्याच आजूबाजूला जर तुम्ही इथे देश बघितले तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, सौदी अरेबिया, इथे कुवेत, दुबई, हे ओमान, यमन, ह्या सगळ्या देश आहेत. आणि या साईडला जे देश आहेत ते आहेत युरोपियन कंट्रीज, म्हणजे फिनलँड, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड वगैरे, तुर्की वगैरे हे देश इथे आहेत. आणि या देशांच्या इथे या साईडला आहे अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, कॅनडा. आणि हा भाग सुद्धा अमेरिकेचाच आहे. तर यावरनं तुम्हाला समजेल की अमेरिका इथे आहे आणि इंडिया इथे आहे. आता ही काही तुम्हाला मी सांगायची गरज नाही, तुम्ही वर्ल्ड मॅप बघू शकता आणि तुम्हाला माहिती सुद्धा असेल. पण आता एकंदरीत आपल्याला जो ऑइल सप्लाय आहे तो ऑइल सप्लाय होतो या मार्गातनं, म्हणजे इथून होतो. कारण की इथे सौदी अरेबिया आहे आणि ह्या सगळे जे ऑइल प्रोड्यूस कंट्रीज आहेत ना, त्यांचे सगळ्यांचे पोर्ट इथे आहेत या साईडला. आणि या साईडवरनं जर मला ऑइल घेऊन बाहेर जायचं आहे तर इथूनच जावं लागणार, इथून बाहेर जावं लागणार आणि मगच ते जगातल्या दुसऱ्या देशांपर्यंत पोहोचणार. म्हणजे आता जगातले दुसरे देश कोणते तर पाकिस्तान, इंडिया, बांगलादेश, भूतान, थायलंड वगैरे आहेत, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, इकडे जपान कंट्रीज आहेत किंवा सिटीज आहेत, तिथपर्यंत हे ऑइल पोहोचणार. इकडे न्यूझीलंड सुद्धा आहे. तर जर इथूनच हा जो सप्लाय आहे हा जर सप्लाय चालूच नाही झाला तर याचा डायरेक्टली इम्पॅक्ट या देशांवरती पडणार. आणि त्याचबरोबर आफ्रिकेतले हे जे काही देश आहेत ना, यांना सुद्धा याचा इम्पॅक्ट पडणार, जी या साईडला आहेत ते. आता या साईडचे जे देश आहेत किंवा युरोपियन कंट्रीज आहेत त्यांना एवढा काही इम्पॅक्ट पडणार नाही, कारण की अमेरिका स्वतः ऑइल प्रोड्यूस करते आणि त्यांना जर ऑइल, या देशांना जर ऑइल पाहिजे तर ते डायरेक्टली अमेरिकेकडनं इथे येऊन इथे ते यूज करू शकतात. तर एकंदरीत अशा प्रकारे हा मॅप आहे. आता काय झालंय की इराणने हा जो मार्ग आहे, समुद्री मार्ग ज्याला हर्मुज म्हटलं जातं, तो बंद केलेला आहे. आता आपल्याकडे पर्याय काय आहे तर रशियाकडनं इकडनं तेल घ्यायचं आणि ते भारतामध्ये इकडनं घेऊन यायचं. पण हा जर रूट बघितला तर हा थोडासा मोठा रूट आहे, कारण की फिरवून यावं लागणार, खूप मोठी लेंथ आहे. पण इथून जर मागवायचं असेल तेल तर ते एकदम सोपं आहे, भारतासाठी ते एकदम जवळचं आहे आणि कमी खर्चिक आहे. इतर जसं आपल्याला भारताला ऑइलची गरज आहे तशीच पाकिस्तानला सुद्धा आहे, तशीच अफगाणिस्तानला सुद्धा आहे आणि इतर देशांना सुद्धा आहे. तर सगळ्यात पहिलं घेऊयात पाकिस्तान. आता पाकिस्तानची हालत एवढी खराब आहे की त्यांच्या देशामध्ये ऑइल आणि पेट्रोलच्या प्राइसेस एकदम हाय लेवलवरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. आणि ऑलरेडी तो देश एवढा गरीब झालेला आहे की त्याच्यामध्ये ह्या प्राइसेसमुळे तर ते एकदम डबघाईला आलेले. तर त्यामुळे त्यांच्या देशातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या महाग झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ते जे काही कपडे किंवा धान्य वगैरे दुसऱ्या देशांमध्ये पाठवतात त्या गोष्टी सुद्धा महाग होणार, कारण की कॉस्ट वाढली. आणि महाग झालेल्या गोष्टी दुसऱ्या देशांमध्ये पाठवण्यासाठी सुद्धा जो मार्ग आहे तो आहे इथूनच. आणि इथून जर म्हणजे ह्या हर्मुजमधून न जाता इथून यमनच्या ह्या पॉईंटवरनं जर जायचं आहे अमेरिका किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये, तर तरीसुद्धा इथे यमनमध्ये हुतीज आहेत आणि ते सुद्धा जहाजांवरती हल्ले करतात. त्यामुळे इथून जे बाहेर दुसऱ्या देशांमध्ये जाणारा जो माल होता ना, म्हणजे फक्त पाकिस्तानचाच नाही तर भारताचा, इतर देशांचा, बांगलादेशचा असेल किंवा जपानचा वगैरे असेल, तरी हे सगळा जो माल जो पाठवणार आहोत तो सुद्धा महाग होणार आहे, कारण की त्या देशांमध्ये सुद्धा महाग जाणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली फक्त एका देशावरती ह्या युद्धाचा परिणाम नाही तर जगातल्या सगळ्याच देशांवरती परिणाम होणार आहे. कारण की जर आता मला इंडियामधनं काही गोष्टी पाठवायच्या आहेत तर ऑइल प्राइसेस ऑलरेडी हाय झालेल्या आहेत, म्हणजे कॉस्ट वाढलेली आहे, माझी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढलेली आहे. आणि ही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट मध्ये मी माझा
कमिशन किंवा प्रॉफिट ॲड करणार आणि मगच ती वस्तू बाहेर विकणार. आता ही जेव्हा मी बाहेरच्या देशांमध्ये पाठवतो तर ती महाग वस्तू म्हणून पाठवणार ना, स्वस्तात तर पाठवू शकणार नाही, कारण की मी लॉसमध्ये तर बिझनेस करणार नाही. तर ह्या सगळ्या वस्तू महाग होणार आहेत आणि इनडायरेक्टली त्या देशावरती परिणाम होणार आहे. आणि इनडायरेक्टली ह्या सगळ्याच जे काही कंट्रीज आहेत, आजूबाजूचे जे देश आहेत, त्यांच्याकडे जे काही ऑइल आहे ते जात नाही आहे. आणि ऑइल जात नाही आहे तर ऑइलच्या प्राइसेस ऑलरेडी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हाय झालेले आहेत. आणि जे ऑइल आपण परचेस जरी करतोय ना, ते चांगल्या मोठ्या प्राइसवरती परचेस करतोय, त्यामुळे आपली प्रोडक्शन कॉस्ट वाढलेली आहे. पण यामध्ये आता जर तुम्ही फायदा पाहिलात तर चीनला यामध्ये सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. कारण की चीन जर तुम्ही पाहिलात तर या साईडला आहे आणि तो डायरेक्टली रशियाकडनं ऑइल इम्पोर्ट करू शकतो. आणि रशिया त्याला पहिल्यापासूनच ऑइल एक्सपोर्ट करत होतं, त्यामुळे त्यांना तसा काही फरक पडणार नाही चायनाला. पण तरीसुद्धा त्यांचा जो माल आहे, तिथे जो बनणारा जो माल आहे, तो जर युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकेमध्ये पाठवायचा असेल ना, तर त्यासाठी सुद्धा या रूटने जावं लागणार किंवा या रूटने जावं लागणार. दोन्हीपैकी एका रूटने जावं लागणार. पण मटेरियल कॉस्ट वाढली म्हणजे जर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर तेलाचे भाव वाढले तर रशिया त्यांना काही कमी दरामध्ये विकणार नाही. जो रेट चाललेला आहे त्याच रेटमध्ये विकणार. म्हणजे त्यांची सुद्धा मटेरियल कॉस्ट वाढणार आणि प्रोडक्शन कॉस्ट वाढणार आणि त्या देशातनं जाणाऱ्या वस्तूसुद्धा तिकडे महागच विकल्या जाणार. एकेकाळी इराणला सपोर्ट करणारा चायना यावेळेस फक्त आणि फक्त सांगतोय की आमचा सपोर्ट आहे, पण युद्धामध्ये तो सहभागी होत नाही आहे. आणि अशा टाईपचे जे देश आहेत ना, ते अशा प्रकारच्या युद्धाचा एक अपॉर्च्युनिटी म्हणून फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. कारण की जेव्हा एखादा देश एखाद्या युद्धामध्ये उतरतो ना, त्यावेळेस त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे डॅमेज झालेला असतो. त्याचबरोबर तिथली जे फार्मा वगैरे ज्या कंपनीज आहेत, ज्या औषधं वगैरे बनवतात, त्या कंपनीजसुद्धा डिस्ट्रॉय झालेल्या असतात. मॅन्युफॅक्चरिंग युनिट डिस्ट्रॉय झालेले असतात आणि यांना पुन्हा रिबिल्ड करायचं युद्धानंतर, ती अपॉर्च्युनिटी अशा टाईपच्या देशांना मिळू शकते. तर चायना त्याच्यातला एक देश आहे. सेम इंडियासुद्धा आहे. इंडियासुद्धा अशा टाईपच्या अपॉर्च्युनिटीजचा फायदा घेऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. आणि यामध्ये सगळ्यात जास्त फायदा होणार आहे तो देश म्हणजे आहे रशिया. कारण की रशिया ऑइल प्रोड्यूस करणारा सगळ्यात मोठा देश आहे आणि तो त्याच्यावरती सँक्शन्स असल्यामुळे त्याला ऑइल विकता येत नाही. पण आता एशियन कंट्रीची हालत अशी झाली आहे की त्यांना ऑइलची गरज आहे. मग अमेरिका काय सांगते, तुम्ही रशियाकडनं आता तात्पुरते 1-2 महिन्यांसाठी ऑइल परचेस करा. मग इनडायरेक्टली रशिया जे आहे ते चांगल्या प्राईसमध्ये आता ऑइल विकणार. कारण की मगाशी सांगितल्याप्रमाणे जो मार्केट प्राईस ठरलेली आहे एवढ्या अमाऊंटची, तेवढ्याच अमाऊंटला ती जे तेल आहे ते विकलं जाणार आहे. मग इनडायरेक्टली त्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि यामध्ये अमेरिकेला सुद्धा फायदा होणार आहे. त्यांच्या कंपनीजला, ज्या ऑइल रिफायनरीज आहेत अमेरिकेमध्ये, त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. आणि अमेरिका सुद्धा सगळ्यात मोठा ऑइल प्रोड्यूस करणारा देश आहे. आणि जर प्राइसेस वाढता येतात तर अमेरिकेला त्याचा इनडायरेक्टली फायदा होणार आहे. कारण की या अगोदर सगळं जग जे आहे ते सौदी अरेबिया, कुवेत, इराक, इराण या देशांकडनं ऑइल परचेस करत होतं. पण इनडायरेक्टली आता हे सगळे जे देश आहेत, युरोपियन कंट्रीज ज्या आहेत, त्या अमेरिकेकडनं ऑइल परचेस करणार. तर ह्या युद्धामध्ये ना इनडायरेक्टली जर पाहिलं तर रशिया, चायना, इंडिया आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच USA ला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. कारण की ह्या कंट्रीजकडे ऑलरेडी एक मॅन्युफॅक्चरिंग जे युनिट आहे किंवा कॅपॅसिटी आहे ती खूप चांगली आहे. त्यांच्याकडे मॅनपॉवर खूप जास्त आहे. त्यांच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. आणि जेव्हा हे युद्ध संपेल, म्हणजे जिथे सौदी अरेबिया असेल किंवा मग इराण असेल, इराक असेल, इस्रायल असेल किंवा इतर जे आजूबाजूचे देश आहेत की ज्यांच्यावरती हल्ले झालेले आहेत, ह्या सगळ्यांना पुन्हा रिबिल्ड करण्यासाठी मॅनपॉवर लागणार, टेक्नॉलॉजी लागणार, इक्विपमेंट लागणार, या सगळ्या गोष्टी लागणार. आणि हे सगळ्या गोष्टी फक्त एका देशाला कोणीही देणार नाही. तर यामध्ये रशियाला मिळतील काही ऑर्डर्स चायनाला मिळतील, काही इंडियाला मिळतील, काही अमेरिकेला मिळतील. आणि ह्या युद्धाचा दुसरा एक परिणाम म्हणजे जे आता डिफेन्ससाठी लागणारे जे मिसाईल्स आहेत किंवा ज्या वॉरसाठी लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत ते प्रोड्यूस करणाऱ्या ज्या देशांना आहे ना, इतर जे छोटे छोटे देश आहेत ना, या युद्धाकडे बघून ऑर्डर्स द्यायला सुरुवात करतील. आणि यामध्ये सगळ्यात जास्त फायदा होणार आहे पुन्हा एकदा अमेरिकेचाच. कारण की अमेरिका सगळ्यात जास्त इक्विपमेंट बनवते वॉरशी रिलेटेड. त्यांच्याकडच्या डिफेन्स फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत. त्यांच्याकडे जे जेट वगैरे आहेत ते खूप चांगले आहेत. मग त्याच्या ऑर्डर्स त्यांना मिळणार, इस्रायलला मिळणार. आणि इनडायरेक्टली जे युरोपियन कंट्रीज आहेत ज्यांच्याकडे आत्ता कोणतंही स्वतःचं सैन्य नाही आहे, ते सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये आता डिफेन्स, आपल्या स्वतःच्या डिफेन्ससाठी अशा प्रकारचे वॉर इक्विपमेंट्स घ्यायला सुरुवात करतील. आणि त्याचबरोबर रशियाकडनं सुद्धा घेतील, चायनाकडनं पण घेतील. कारण की चायना जे आहे सगळ्यात स्वस्तात मटेरियल प्रोव्हाइड करणारा देश आहे आणि रशिया
ज्याच्याकडे खूप चांगल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, म्हणून तर तो एवढ्या वर्षापासून इतर देशांबरोबर झगडत आहे. आणि युक्रेनचं युद्ध तर तुम्हाला माहितीच आहे. तर ओव्हरऑल जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थितपणे पाहिलात तर युद्ध जरी आपल्याला असं दिसतंय की इराणबरोबर चालू आहे आणि त्यांच्यावरती बऱ्याच गोष्टी घडतात आहेत, पण या सगळ्याचा इनडायरेक्टली फायदा हा अमेरिकेलाच होत आहे. कारण की अमेरिकेलाच याच्यापुढे मार्केटमध्ये एक दबदबा त्याचा तयार होणार आणि इनडायरेक्टली त्यांना वेगवेगळ्या कंट्रीजकडनं ऑर्डर्स मिळायला सुद्धा सुरुवात होणार. आणि त्याचबरोबर चायनाला, इंडियाला आणि रशियाला सुद्धा याचा फायदा होणार आहे. आणि हे युद्ध थांबल्यानंतर आपल्या देशाची इकॉनॉमी जी आहे ती खाली न जाता तिला एक चांगला बूस्ट मिळेल, कारण की नवीन नवीन ऑर्डर्स आपल्या इंडियन कंपनीजला येणाऱ्या काळामध्ये मिळतील आणि त्याचा फायदा आपल्या इंडियन कंपनीजला आणि इनडायरेक्टली आपल्या सगळ्यांना सुद्धा होणार आहे. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.